नमस्कार. निफ्टी न्यू हाय रेकॉर्ड तयार केलेला आहे. निफ्टीने खूप वरती गेलेली आहे. तर मनात शंका येते की निफ्टीचा आता पुढे काय होणार, म्हणजे उद्या निफ्टी पडणार की चढणार, आणि एक्सपायरी 10 तारखेला आहे, तर नेमकं काय होणार आहे. तर आपण या व्हिडिओतून समजून घेऊ निफ्टीचं अनालिसिस, म्हणजे वरती गेली तर कुठपर्यंत जाईल, खाली आली तर कुठपर्यंत येईल, आणि याला जोड देऊ आपण ऑप्शन चेनची, जेणेकरून आपलं हे अनालिसिस आणखी पक्क राहील. ओके. आपल्या चॅनलचं नाव आहे युवे मराठी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला वळूया मेन व्हिडिओकडे आणि चार्टकडे. तर या ठिकाणी मी ओपन केलेला निफ्टी 50चा चार्ट. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा जुना चार्ट, हा वन डे टाइम फ्रेमवर हा चार्ट आहे. आणि ही जी लाईन दिसते तुम्हाला या ठिकाणी, आपण जुनं जे अनालिसिस केलं होतं त्या ठिकाणचं आहे. आता सर्वप्रथम अनालिसिस करताना आपण काय करू, ड्रॉ टूलचा उपयोग करू आणि त्याच्याद्वारे एक चॅनल काढू. आता चॅनल जर काढायचं म्हटलं तर आपला जवळपास सपोर्ट येतो 22,500 500च्या आसपास. म्हणजे निफ्टी जो सपोर्ट आहे 22,500च्या आसपास सपोर्ट आहे. ओके. आणि रेजिस्टन्स म्हटलं तर या हाच रेजिस्टन्स असणार आहे, कारण की याला ब्रेक करून निफ्टी गॅपअप जाऊन वरती गेलेली. जेव्हा पण कधी गॅपअप होतं निफ्टी पुन्हा खाली येण्याचे 100% चान्सेस असतात. आपण शॉर्ट टर्म साठी बघतोय, उद्यासाठी बघतोय, म्हणून या टाइम फ्रेमला मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर कन्वर्ट करून घेतो. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर माझ्या असं लक्षात येतंय की ही जी निफ्टी आहे ती वन साइड वरच्या साईडला चाललेली आहे. आणखी एक गोष्ट माझ्या अशा लक्षात येते की या ठिकाणी जो दिसतोय ना, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी ही जी लाईन दिसते ना, तर ही लाईन आहे 20 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजची. म्हणजे काय की हा जो 20 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे तिथे याने सपोर्ट घेतलेला आहे. मग आता जर निफ्टी खाली यायची असेल तर कुठपर्यंत येऊ शकते. जर निफ्टी खाली यायची असेल तर जवळपास निफ्टी 22,571च्या आसपास खाली येऊ शकते. आणि जर वरती जायची असेल तर वरती जाऊ शकते 22,700च्या आसपास. ओके. निफ्टीच्या या लेवल समजताय आणि या लेवल कशा काढल्या हे पण समजताय. हा, निफ्टीच्या ह्या लेवल कशा काढल्या समजत नसेल तर सिंपल सांगतो. निफ्टी सध्या आहे 50 दिवसाच्या तिच्या 20 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास, म्हणजे त्या ठिकाणी तिथे क्लोजिंग दिलेली. क्लोजिंगचा अर्थ काय, तिथे बंद झालेली आहे ते. आणि उद्याचे चान्सेस काय, एक तर वरती जाईल एक तर खाली जाईल. मग वरती जाण्यासाठी जो हाय आहे तिचा, तो हाय कुठे येतोय 22,700च्या आसपास. ओके. म्हणजे या ठिकाणी जी लाईन तयार होईल 22,700ची एक लाईन तयार होईल, जेणेकरून इथेच या ठिकाणी बघू शकता 22,700ची लाईन हा तिचा रेजिस्टन्स ऍक्ट करेल. आणि या ठिकाणी सध्या जी लाईन आहे 22,640 हा तिचा सपोर्ट ऍक्ट करेल. ओके. परंतु याच्या खाली आली तर ती 22,751 वर येईल. या प्रकारे याच्या लेवल्स आहे. आता याच लेवल आपण बघणार आहोत ऑप्शन चेनवर. ओके. ऑप्शन चेन मागण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय कुठला, तर NSE ची वेबसाईट, जिथे ऑप्शन चेन मिळेल तुम्हाला. एक्सपायरी डे काय सांगतोय, 10 एप्रिल 2024. आज आहे 8 एप्रिल. कॉल साइड काय सांगते, कॉल साइड सांगते रेजिस्टन्स. पुट साइड काय सांगते, पुट साइड सांगते सपोर्ट. आता इथे बघू शकता तुम्ही OI, चेंज इन OI व्हॉल्यूम, आणि चेंज किती झाला, पॉझिटिव्ह झाला की निगेटिव्ह झाला, या ठिकाणी बघू शकता. ह्या चेंजच्या राखाण्यामध्ये सगळ्यात चेंजच्या राखाण्यामध्ये तुम्ही बघू शकता 167.80. म्हणजे काय की इथे एवढे ऍडिशन झाले. ओके. इथे ऍडिशन झाली, याचा असा त्याचा अर्थ आहे. चेंज पॉझिटिव्ह चेंज आहे. तसंच जर इकडे बघितलं चेंज मध्ये, या ठिकाणी बघा इथे चेंज लिहिलेलं आहे, इथं हा निगेटिव्ह चेंज आहे. ओके. तर आपण येऊया स्ट्राईक प्राइसच्या आसपास 22,666 आहे. 22,000 या ठिकाणी बघितलं. कॉल साइड बघितलं तर या ठिकाणी सगळ्यात मोठा तुम्हाला रेजिस्टन्स दिसतोय 22,700. म्हणजे आपण जी लेवल काढली होती 22,700ची, ही लेवल इथे व्हेरीफाय झालेली. 22,700च्या आसपास हिला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. म्हणजे 700च्या वरती जाईन का, हा जाऊ शकते 710, 720. ओके. आणि जर ती जात असेल ना, त्यावेळेस हे जे आकडे आहे ना, हे आकडे कमी होतील. चेंज इन ओपन OI आहे ना, ओपन इंटरेस्ट, हा कमी होईल. ओके. आता या ठिकाणी सर्वात जास्त रेजिस्टन्स आहे असं का म्हणतोय, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओपन इंटरेस्ट जवळपास 97,000 आहे, चेंज इन ओपन इंटरेस्ट 25,000 आहे, व्हॉल्यूम जवळपास 28,500 आहे. ओके. आता याचा सपोर्ट बघायचा कुठे,
तर ज्या ठिकाणी पुढची साईड अशी असेल सर्वात जास्त, त्या ठिकाणी तुम्ही सपोर्ट समजू शकता. ओके, तर पुढची साईड सर्वात जास्त कुठे दिसते तुम्हाला, या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी OI किती आहे, 1,60,000. त्याच्यानंतर चेंज इन OI किती, 1,31,000 आणि जवळपास 26 लाखाचा या ठिकाणी व्हॉल्यूम आहे. म्हणजे 22,600 ते 22,700 या पिरियड मध्ये, या अंकामध्ये तुमची जी निफ्टी 50 आहे ती प्ले करणार आहे. या ठिकाणी आला होता आपला 636 आणि मी तुम्हाला जे सांगितलं होतं, जर खाली गेली तर जास्तीत जास्त 557 पर्यंत जाऊ शकते. व्हिडिओ समजला का, व्हिडिओ आवडला का? जर समजला आणि आवडला असेल तर एक चांगली कमेंट बॉक्स मध्ये द्या. सोबतच तुम्हाला निफ्टीची लेवल काय वाटते हे पण तिथे तुम्ही लिहा. सोबतच तुम्हाला ऑप्शन विषयी अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता UY मराठी ऑप्शन चेन. तुम्हाला ऑप्शन विषयक सर्व मराठी व्हिडिओ अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत मिळणार आहे. सोबतच तुम्हाला जर डीमॅट अकाउंट काढायचं आहे तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स उघडा आणि त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून कुठलंही एक डीमॅट अकाउंट ओपन केलं तर माझ्याकडनं तुम्हाला 8 तासाचे कोर्सेस अगदी मोफत मिळणार आहे. कंप्लीट ट्रेडिंग कोर्सेस असणार आहे हे. अगदी तुम्हाला काही माहित नसेल तर तिथून तर अगदी ऑप्शन चेनच्या अनालिसिस पर्यंत तुम्हाला सगळं या कोर्सेस मार्फत दिले जाईल. रेकॉर्डेड कोर्सेस आहे 8 तासाचे. 15 दिवसात तुमचा कोर्स कंप्लीट होईल आणि तुम्ही शेअर मार्केटचे एक उत्तम ज्ञान असलेली व्यक्ती बनू शकता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.